म्हटलेलं आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याची मला ऑफर होती आणि ते माध्यम तुम्ही होतात, अमोल मिटकरींच्या माध्यमातून मला ऑफर होती, परंतु मी शरद पवारांची साथ सोडणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. खरंच तुम्ही ऑफर दिली होती का नाथाभाऊंना? असं आहे, खडसे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी ओबीसींचं नेतृत्व केलं आहे. कुणालाच हे पटणार नाही की माझ्यासारखा इतका सामान्य माणूस त्यांना ऑफर देईल. इतका मी मोठा नाहीच आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी असं म्हटलेलं आहे की अजित दादा पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिटकून बसलेले आहे. अजितदादा कधीच आमचे जवळचे वाटले नव्हते. लक्ष्मण हाके हा, कारण तो दादांना अरे तुरे बोललाय. ओबीसी नेता कधीपासून झाला? अहो, जो माणूस स्वतः गाडी घेऊन लोकांना सांगतो, म्हणजे आपल्याला भुलवतोय की मला जनतेने गाडी दिली आणि गाडीत बसलाय, पण त्यानं ते हवेत गेलंय. त्याच्यामुळं त्यानं त्याच्या गाडीचं पासिंग बदलावं. त्याच्या मेंदूवर जरासा काहीतरी परिणाम झालाय. तो ओबीसीचा नेता नाही. गोपीचंद पडळकरांनी असं म्हटलंय की धनगर समाजाचा निधी जो आहे तो देखील अडवणूक केली जात आहे अजित पवारांकडनं. कुठलाही निधी कुठल्याही खात्याकडे वळवला गेला नाही. हे स्वतः आदिवासी विभागाचे मंत्री तक्रारीचं पत्र फडणवीसांकडे दिलं. देऊ द्या ना. त्या पत्राला काही किंमत असली पाहिजे ना वर. पुण्यातील वैष्णवी हगवणेचं मृत्यू प्रकरण सध्या गाजत आहेत. 8 दिवसापूर्वी त्यांना मारहाण झाल्याचं समोर आलेलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या घरातून जर आपण रिव्हॉल्वर असेल किंवा अनेक हत्यारं जप्त केलेली आहेत. कसं पाहता? वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अजितदादांचा एक फोटो लग्नातला व्हायरल करून अजितदादांना सोयीस्कर बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. टोण्यासारखी पोर आपली त्यांनी मारून टाकलेली आहे. त्या नराधमांना आम्ही सोडणार नाही. दादांवर तोंडसूक घेणाऱ्या ज्या काही प्रवक्त्या सुपारीबाज प्रवक्त्या, एकदम दादा हो करत हे करणाऱ्या, त्यांना शेवटी अजितदादांना बोलल्याशिवाय आपलं राजकारणाचा पुढची दिशा वाढत नाही हे त्यांना माहीत आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी.